हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कॅपिट्यूड द कॅपिटल ऑफ लर्निंग. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या कॅपिट्यूडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. तुम्हा सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. बघा, महाडिस्कॉमची आतापर्यंत अवेटेड असलेली ॲडव्हर्टिजमेंट सिनियर मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरची जी रिक्रुटमेंट होती त्याची डिटेल नोटिफिकेशन जी आहे पब्लिश करण्यात आलेली आहे महाडिस्कॉमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. ही कालच रात्री इव्हनिंगलाच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी म्हणजेच महाडिस्कॉम किंवा ज्याला आपण महावितरण म्हणतो याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती करिअर्सच्या सेक्शनमध्ये ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याबाबतची आपण संपूर्ण माहिती आपण आपल्या सेशनमध्ये पाहतोय. त्याचा परीक्षेचा पॅटर्न, इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि सर्व छोटे छोटे ज्या की पॉईंट्स असतात त्या जाहिरातीला घेऊन सगळ्या गोष्टींची आपण पूर्ण या आजच्या सेशनमध्ये चर्चा करतोय. त्याआधी जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट करत असाल तर आजच आपल्या कॅपिट्यूड चॅनलला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून सर्व जे अपडेट्स आहेत तुम्हाला रेग्युलरली पाहावयास मिळतील. ठीक आहे, अपडेटेड राहा, सबस्क्राईब करा आणि या सेशनला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा जेही महाडिस्कॉमच्या या ॲडव्हर्टिजमेंटच्या प्रतीक्षेत होते. ठीक आहे, तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते बघा, काल एक अजून ॲडव्हर्टिजमेंट म्हणजेच डेप्युटी एक्झिक्युटिव्ह आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशन अँड सिव्हिलसाठी जी आहे त्यामध्ये त्याची जी कंप्लीट नोटिफिकेशन जी आहे ही वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या चॅनलवरती ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे, हा जरी व्हिडिओ नसेल पाहिलं तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड करून देतो आहे. ठीक आहे, आता सर्वप्रथम आपण हे जी नोटिफिकेशन आलेली आहे फायनान्स आणि अकाउंटसाठी, ठीक आहे, याबाबतची जी ॲडव्हर्टिजमेंट डेट आहे याबाबतची पूर्ण माहिती आपण आपल्या याच्या सर्क्युलरमध्ये वाचतोय. बघा, इथे काय मेन्शन केलेलं आहे, ॲडव्हर्टिजमेंट नंबर सर्वप्रथम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही मॅनेजरसाठी, ठीक आहे, डेप्युटी मॅनेजरसाठी किंवा सिनियर मॅनेजरसाठी तयारी करत आहात तर यासाठीचा जो सर्वप्रथम जो ॲडव्हर्टिजमेंट नंबर असतो हा सर्वप्रथम तुम्ही नोट डाऊन करा, कारण की इम्पॉर्टंट असते. ज्या काही अपडेट्स असतात वेबसाईटवरती तुम्हाला या ॲडव्हर्टिजमेंट नंबरवरती माहिती पडतात. ठीक आहे, तर ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. नंतर काय म्हटलेलं आहे बघा, याच्यामध्ये टोटल वॅकन्सीज किती आहे आणि आपल्याकडे कुठल्या कॅडरसाठी कुठल्या कॅटेगरीसाठी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे. ठीक आहे, ह्या बाबतची संपूर्ण आपण चर्चा करतोय. बघा, याची तारीख आहे 27/6/2025 म्हणजेच कालच्याच तारखेला 27 जूनलाच, ठीक आहे, ही नोटिफिकेशन सर्क्युलर जो आहे रिलीज करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वप्रथम पोस्ट जी आहे ती आपल्याकडे सिनियर मॅनेजरची फायनान्स अँड अकाउंट्सची, ज्याचा पे ग्रुप असतो 1. ठीक आहे, यामध्ये टोटल पोस्ट आहे 13. ठीक आहे, सिनियर लेवलची सिनियर पोस्ट ही असल्या कारणामुळे याचा पे स्केलसुद्धा जास्त आहे आणि याच्यासाठी लागणारं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सेस हा सुद्धा जास्त आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्ही तुमचा जे कॅटेगरीनुसार जे आहे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, पण मात्र ज्या टोटल पोस्ट आहेत या आहेत आपल्याकडे 13. नंतर येतं मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट, पे ग्रुप 1मध्ये पोस्ट आहेत. या टोटल ज्या जागा आहेत त्या आहे 25. ठीक आहे, याच्यासाठीची लागणारी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स आपण नेक्स्ट पेजवरती पाहतोच आहे. आणि थर्ड जी पोस्ट आलेली आहे ती आहे आपल्याकडे डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स, ज्याचा पे ग्रुप येतो 2. ठीक आहे, तर बघा यामध्ये ज्या टोटल पोस्ट आहेत या आहेत 82. ठीक आहे, क्लिअर झालं. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये तुम्ही कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करत आहात आणि त्याच्यामध्ये तुमचं व्हर्टिकल रिझर्वेशन आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कुठल्या कॅटेगरीमध्ये त्यानुसार तुम्ही तुमच्या ज्या पोस्ट आहेत त्या इक्वेलंट तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, याची संपूर्ण PDF ही आपल्या कॅपिट्यूडच्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करून देईल आणि सोबतच जे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला पाहावयास मिळेल. ठीक आहे, आता बघा, एज लिमिट अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बरेच ॲस्पिरंट्स याला इग्नोर करतात. एज लिमिट म्हणजे काय, 27 जून 2025 पर्यंतचं जे मॅक्सिमम एज आहे हे तुमचं 40 वर्ष असायला पाहिजे. जर तुम्हाला 40च्या आतमध्ये असायला पाहिजे सिनियर मॅनेजर अँड मॅनेजरसाठी अप्लाय करत असाल तर. आणि जर तुम्ही डेप्युटी मॅनेजरसाठी अप्लाय करत असाल तर तुम्ही मॅक्सिमम एज लिमिट जे आहे 35 वर्षाचं आहे. याच्यामध्ये सुद्धा रिलॅक्सेशन मिळतं, लक्षात ठेवा. हे रिलॅक्सेशन कधी मिळतं, जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर. ठीक आहे, आता बघा, अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल बाय 5 years फॉर द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द बॅकवर्ड क्लासेस अँड अप्लाइंग फॉर द पोस्ट रिझर्व्ड फॉर द बॅकवर्ड क्लासेस. ठीक आहे, तुम्ही बॅकवर्ड क्लासेसच्या त्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करत असाल आणि तुम्ही त्या कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन 5 वर्षापर्यंतचं हे मिळू शकतं. हे तुम्हाला या PDF तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं आहे. ठीक आहे, जे MSc वर्किंग प्रोफेशनल आहेत किंवा आर्मी प्रोफेशनल आहात रिटायर्ड त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन हे लागू असतं. आता अत्यंत महत्त्वाचा टेबल जो आपण याच्यामध्ये पाहतोय तो आहे आपल्याकडे सिनियर मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरसाठी जो एक्सपिरियन्स आहे. आता बघा, सिनियर मॅनेजरसाठी आपल्याकडे क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे, CA ICWA और फायनल पास. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 7 वर्षाचा रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहिजे इन अ फायनान्स और अकाउंट्स और इन ऑडिट, आउट ऑफ विच 3 years जो आहे 3 वर्ष जो तुम्ही ॲज अ डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटमध्ये पाहिजे. ठीक आहे, आणि 1 वर्ष जो आहे ॲज अ पोझिशन ऑफ मॅनेजर म्हणून तुम्ही पाहिजे, किंवा 7 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, फायनान्स अकाउंट्स ऑडिटमध्ये. ठीक आहे, ज्यामधील 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला ॲट द पोझिशन ऑफ मॅनेजर हा लागेल. ठीक आहे, ह्या दोनपैकी कुठलाही एलिजिबल जो
क्रायटेरिया तुमच्याकडे फुलफिल होत असेल तर तुम्ही या सिनियर मॅनेजरसाठी अप्लाय करू शकता. नंतर जी पोस्ट आहे ती आहे मॅनेजरची. ठीक आहे, यासाठी आपल्याला एलिजिबल एज्युकेशनल क्वालिफिकेशन कुठलं म्हटलेलं आहे बघा, CA ICWA. ठीक आहे, फायनल पास. ठीक आहे, MSCDCL एम्प्लॉईसाठी जे आहे BCom अँड MBA फायनान्ससुद्धा लागेल, किंवा यामध्ये सरळ MCom म्हटलेलं आहे. पण सोबतच तुम्हाला एक लागतो यामध्ये एक्सपिरियन्स, 3 वर्षाचा रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहिजे फायनान्स अकाउंट्स ऑडिटमध्ये, ज्यामध्ये ॲटलिस्ट 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा DY मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट म्हणून असायला हवा. ठीक आहे, तरच तुम्ही या मॅनेजरसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, नंतर येतं डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट. याचा सर्वप्रथम कमीत कमी एक्सपिरियन्स आहे, 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला फायनान्समध्ये, अकाउंट्समध्ये किंवा ऑडिटमध्ये. ठीक आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन अगेन सेम आहे, याला फक्त एवढंच आहे की BCom अँड MBA फायनान्स हवं आहे. ठीक आहे, तर हा झाला याचा प्री रिक्विजिट ॲज ऑन 27th of June 2025. दॅट मीन्स यू हॅव टू बी वेल क्वालिफाईड इन केस ऑफ द एक्सपिरियन्स अँड इन केस ऑफ द प्री क्वालिफिकेशन. ठीक आहे, ॲज इफ लाईक तुम्हाला CA झालं किंवा तुमचं BCom झालं, ज्या कॅटेगरीसाठी तुम्ही अप्लाय करत असाल त्यासाठी. ठीक आहे, क्लिअर आहे. आता बघा स्केल ऑफ पे. ठीक आहे, स्केल ऑफ पे सुद्धा तुम्हाला मेन्शन करण्यात आलेलं आहे. इफ यू बिलॉंग टू द सिनियर मॅनेजर ऑर डेप्युटी मॅनेजर. ठीक आहे, त्याचा स्केल ऑफ पे सुद्धा यामध्ये मेन्शन केलेला आहे. नंतर येतं रिझर्वेशन, हे तुम्ही रीड आउट करू शकता जर तुम्ही पर्टिक्युलर कॅटेगरीला जर अप्लाय करत असाल तर. ठीक आहे, वी कॅन स्क्रोल डाऊन. आता बघा फिजिकल डिसॅबिलिटीसुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. मेथडॉलॉजी ऑफ सिलेक्शन हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ह्याबद्दल आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये वाचणारच आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला याची ॲप्लिकेशन फीज सांगतोय. टोटल ॲप्लिकेशन फीज आहे ओपन कॅटेगरीसाठी ₹250 प्लस GST सेपरेट असतं, रिझर्वसाठी ₹250 आहे. ठीक आहे, आता याची महत्त्वाची डेट्स आपण पाहूया, नंतर आपण याचं एक्झामिनेशन पॅटर्न आणि नॉन टेकचे टॉपिक्स बघूया. ठीक आहे, तर ओपनिंग डेट जी आहे या एक्झामिनेशनची ती आहे जुलै. ठीक आहे, जुलैपासून फॉर्म सुरू होतील. ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये तुमची एक्झामिनेशन होईल आणि तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू राहील सप्टेंबरच्या 3rd वीकला, 2nd किंवा 3rd वीकला. आता बघा याच्यामध्ये इंटरव्ह्यू कोणाकोणासाठी आहे हे सुद्धा म्हटलेलं आहे. बघा, द कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपिअर फॉर द ऑनलाईन टेस्ट अँड इंटरव्ह्यू ॲट हिज आर हर ओन कॉस्ट. ठीक आहे, स्वतःला तुम्हाला यायचं आहे तिथे इंटरव्ह्यूला, कुठले ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळणार नाही. कॅन्डिडेट्स जो आहे शॉर्टलिस्ट केले जातील तुमच्या पर्सनल इंटरव्ह्यूसाठी. तुमचं जे एक्सपिरियन्स आहे आणि तुमचा परफॉर्मन्स जो आहे, ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला शॉर्टलिस्ट केले जातील 1:3च्या रेशोमध्ये. ठीक आहे, म्हणजे 3 इंटरव्ह्यूला जर बोलवले तर 1 त्यातला सिलेक्ट होईल, अशा प्रकारे असते. ठीक आहे, ऑनलाईन टेस्ट होईल तुमची, या पद्धतीने तुम्हाला पॅटर्न सांगतोय. त्याच्यानंतर जो आहे तुमचाही इंटरव्ह्यू केला जाईल. ठीक आहे, जर तुम्ही इंटरव्ह्यू प्रोसेसला स्किप केलं तर तुमचं सिलेक्शन होणार नाही, डिरेक्टली यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता बघा या एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत याबाबतची संपूर्ण चर्चा आपण आपल्या स्लाईडवरती करूया. ठीक आहे, लक्षात घ्या ही जी नोटिफिकेशन आहे महाडिस्कॉमची अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही समजून घेत चला की काय काय टॉपिक्स आणि कुठले कुठले महत्त्वाचे की पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, सर्वप्रथम बघा हा महाडिस्कॉमचा एक्झामिनेशन पॅटर्न आहे. ठीक आहे, मी इथे मेन्शन केलेलं आहे बघा. ठीक आहे, महाडिस्कॉमचा एक्झाम पॅटर्न, ज्यामध्ये टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणजे आपल्यासाठी काय असतं, हे असतं टेक्निकल. आलं लक्षात. ठीक आहे, यामध्ये काय विचारायचं तुम्हाला, टेक्निकल असतं. नंतर असतं टेस्ट ऑफ जनरल ॲप्टिट्यूड आणि टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज. असा मिळून आपल्याला 130 प्रश्न 150 मार्कांसाठी विचारले जातात आणि यासाठी वेळ दिला जातो 120. यालाच एलॅबोरेटिव्ह वेमध्ये आपण अशा पद्धतीने केले जेणेकरून तुम्हाला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मार्क्स किती मिळतात हे मी तुम्हाला समजून सांगेल. बघा, प्रोफेशनल नॉलेजमध्ये जे तुमचं ज्या कॅडरसाठी तुम्ही अप्लाय करत आहात, समजा तुम्ही डेप्युटी मॅनेजरसाठी अप्लाय करता, ठीक आहे, तर तुमचा जो प्री एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्यावरतीच तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जातं. जसं ऑडिट झालं, फायनान्स झालं, अकाउंटिंग झालं, यावरती हे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तो तुमचा सिलेबस असतो. 50 प्रश्न 110 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येकी करेक्ट क्वेश्चन जर तुमचा आला तर तुम्हाला 2.2 मार्क्स मिळतील आणि जर तो प्रश्न चुकला तर त्यामध्ये 0.55 मार्क्स हे कट केले जातात, कारण की याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्याचसोबतच जेवढं तुम्ही टेक्निकलला फोकस करत असाल तेवढे तुम्ही नॉन टेक्निकलला फोकस करा, तर तुम्ही सिलेक्शन नक्की होतं. ठीक आहे, याचेसुद्धा मी तुम्हाला टॉपिक सांगतोय आहे बघा. तर त्याच्यामध्ये येतं रिझनिंग, ज्यामध्ये 40 प्रश्न 20 मार्काला विचारतात. प्रत्येकी प्रश्नाला 0.5 मार्क्स असेल, जर तो चुकला तर 0.125 हे कट केले जातील. ठीक आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये 20 क्वेश्चन फॉर 10 मार्क्स, 0.5 विल बी अवॉर्डेड फॉर द एव्हरी करेक्ट क्वेश्चन अँड 0.125 विल बी डिडक्टेड इफ यू आर ॲज अ पेनल्टी जर तुमचा प्रश्न चुकला तर. ठीक आहे, नंतर येतो मराठी लँग्वेज, त्यानंतर त्यामध्ये 10 मार्क येतात, 20 प्रश्नाला 10 मार्क. ठीक आहे, तर ऑल टुगेदर जे 80 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी असतात. ठीक आहे, 50 आणि 80 असे मिळून 130 क्वेश्चन फॉर 120 मिनिट्स. ठीक आहे, 2 आवर्ससाठी असतात, म्हणजे लेस दॅन मिनिट फॉर अ क्वेश्चन. आलं लक्षात. तर तुम्हाला या पद्धतीने जेवढे तुमचं टेक्निकल अटेम्प्ट झालं असेल, ठीक आहे, जनरली काय 40-42 जनरली सगळेजण अटेम्प्ट करतात. ठीक आहे, त्याच्या डिफिकल्टी लेवलनुसार. पण मात्र हे जर तुमचे सेक्शन प्रॉपरली
प्रॅक्टिस्ड असेल तर तुमचं नक्कीचा याच्यामध्ये एक्झामिनेशनमध्ये सिलेक्शन होतं. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये फक्त इंग्लिश लँग्वेज आहे बघा, एक्सेप्ट द टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज. हा पेपर आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये येईल, बायलिंग्वेल राहणार नाही, स्ट्रिक्टली त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता आपण सर्वप्रथम रिझनिंग, कॉन्ट्स आणि मराठीचे कुठले कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहेत हे सर्वप्रथम पाहूया. आता हे जे टॉपिक्स आहेत लॉजिकल रिझनिंगचे, हे ॲज पर द रिसेंट ॲनालिसिस आणि IBPSCच्या एक्झामिनेशन कंडक्ट केली जाते ना त्यावरती घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यामध्ये बघा डायरेक्शन सेन्स हा अत्यंत महत्त्वाचा एक टॉपिक येतो. ठीक आहे. एक पर्टिक्युलर पर्सन नॉर्थला जात आहे, राईट टर्न करतो आहे, ठीक आहे, परत लेफ्ट जातो आहे, परत तो लेफ्ट जातो आहे, परत राईट जातो आहे. ठीक आहे. त्याचं इनिशियल आणि फायनल पोझिशन काय, याला आपण म्हणतो डायरेक्शन सेन्स. कुठल्या डायरेक्शनमध्ये आहे तो, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. ठीक आहे. कुठल्या डायरेक्शनला गेलेला आहे तो आणि किती त्याचा डिस्टन्स आहे त्यावरती बेसिस आपल्याला डायरेक्शन सेन्सचे क्वेश्चन विचारतात. नंतर येतो ब्लड रिलेशन. ठीक आहे. ब्लड रिलेशनमध्ये 2 to 3 लाईनचे स्टेटमेंट असतात. ठीक आहे. त्यावरून आपल्याला एक ब्लड रिलेशन एस्टॅब्लिश करून त्याच्यावरती प्रश्न सोडवायचे असतात. ठीक आहे. मी तुम्हाला इथे सोबतच मार्क करत चालतो. 2 ते 3 क्वेश्चन झाले. ठीक आहे. ब्लड रिलेशनवरती सुद्धा मॅक्सिमम 3 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. चायनीज कोडिंग डिकोडिंग याच्यावरती 5 प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा, 5ही प्रश्नामध्ये इंटरडिपेंडंट क्वेश्चन्स असल्या कारणामुळे जर तुमचं एक कॉम्बो बसताय तर तुम्ही व्यवस्थितरित्या त्याचा आन्सर सॉल्व्ह करू शकता. पण कधी कधी काय कोडिंग डिकोडिंगमध्ये 2 क्वेश्चन जरी सेपरेटली तुम्हाला कोड्स माहिती पडले तर त्याचासुद्धा आन्सर देऊ शकता. हे सगळ्या गोष्टीची तुम्हाला तयारी करावी लागेल. नंतर येते इनइक्वॅलिटी. 4 ते 5 प्रश्न जे आहेत इनइक्वॅलिटी विचारले जातात. ओके. आणि इनइक्वॅलिटी ही फार सोपी असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. जेवढं तुम्ही त्याला इझिली कन्सिडर कराल, ठीक आहे, त्याची प्रॅक्टिस ठेवाल, तेवढ्याच लवकरात लवकर हे मार्क्स मिळतील. जरी तुम्हाला हे वाटत असेल की सर याच्यामध्ये आपल्याकडे फक्त 40च मार्क आहेत आणि इथे 110 मार्क्स आहेत, लक्षात घ्या हे 40 मार्क सिलेक्शनचा तुमचा गेम चेंजिंग पॉईंट हा ठरू शकतो. ठीक आहे. हे बरेच विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत झालेलं आहे, ठरलेलं आहे. एका टेक्निकलमध्ये सॅच्युरेशन झाल्यानंतर हा तुम्हाला नॉन टेक सॉल्व्ह करावाच लागतो, जेणेकरून तुम्हाला एक एज मिळते सिलेक्शनसाठी. ओके. सिलॉजिझम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सिलॉजिझमचे सुद्धा टाईप जे आजकाल थोडं ॲडव्हान्स होत चाललेलं आहे. ठीक आहे. सम नॉट टाईपचे जे क्वेश्चन्स असतात, ओनली अ फ्यू टाईपचे क्वेश्चन्स असतात, हे करावे लागतात. याच्यामध्ये 4 ते 5 क्वेश्चन विचारले जातात. अल्फा न्यूमेरिक सिरीजमध्ये 2 क्वेश्चन ठरलेले असतात. मिसिंग सिरीजमध्ये 1 ते 2 क्वेश्चन विचारला जातो. आणि सर्व जास्तीत जास्त महत्त्वाचं म्हणजे तो असतो आपल्याकडे पझल. त्यामध्ये बॉक्स टाईप, फ्लोअर, स्केड्यूल आणि डेट किंवा इयर बेस्ड. ठीक आहे. तर पझल जे आहेत हे जनरली 2 पझल विचारतात. प्रत्येकी पझलमध्ये 5 क्वेश्चन असतात. असे मिळून ते 10 क्वेश्चन एका पझलमधून विचारतात. ठीक आहे. 40 मार्काचं विभाजन असं असतं, लक्षात ठेवा. 20 मार्क जे आहेत ना, ठीक आहे, 20 क्वेश्चन जे आहेत हे पझल आणि सिटिंगसाठी असतं. त्याच्यामध्ये पझलचे 2 सेट असतात. ठीक आहे. लक्षात घ्या, 2 सेट असतात. ओके. आणि सिटिंग अरेंजमेंटचे यामध्ये 2 सेट असतात. ठीक आहे. बाकी या 20 क्वेश्चनमध्ये जे आहेत ना हे पूर्ण अदर सेक्शन्स आपल्याला फिट केलेले असतात. ठीक आहे. म्हणजे पझलचे तुम्हाला 2 सेट्स येतील 5-5 क्वेश्चनचे आणि सिटिंग अरेंजमेंटचे सुद्धा तुम्हाला 2 सेट्स येतील 5-5. त्याच्यामध्ये तुमचा एकदा सर्क्युलर राहू शकतं किंवा अननोन पर्सन सर्क्युलर राहू शकतं, स्क्वेअर राहू शकतो, लिनियर राहू शकतो किंवा अनसर्टन लाईन राहू शकतो किंवा पॅरलल रो. ठीक आहे. सर्वात जास्त मी तुम्हाला सांगतोय तो आहे पझलमध्ये तो झाला बॉक्स टाईप झाला, त्यामुळे फ्लोअर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. डेटचा पझल हे तुम्ही प्रायोरिटीने सॉल्व्ह करा, नंतर तुम्ही फ्लोअर बेस्ड आणि शेड्यूलिंग करू शकता. ठीक आहे. नंतर इथं सिटिंग अरेंजमेंटमध्ये 2 सेट विचारले जातील. त्याच्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला 10 क्वेश्चन म्हणजेच किती आपल्याकडे 5 मार्क हे इझिली मिळतात. ठीक आहे. लक्षात ठेवा, 10 क्वेश्चन म्हणजे सरळ सरळ 5 मार्क्स झाले. ठीक आहे. कारण की बघा इथे जर 40 प्रश्न, ठीक आहे, हे तुम्हाला 20 मार्काला आहे, म्हणजेच काय 20 प्रश्न 10 मार्काला. ठीक आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. हा 0.5 इतका जर इनसिग्निफिकंट वाटत असेल तुम्हाला, पण हे 0.5 मार्क्स तुम्हाला सिलेक्शनकडे वळून घेऊन जातात. हेच मात्र तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. तर ह्या सिटिंग अरेंजमेंटमध्ये एवढे सगळे टॉपिक करावे लागतील. तुम्हाला 10 क्वेश्चन यामध्ये मिळतील, 10 क्वेश्चन यामध्ये तुम्हाला पाहाव्यास मिळेल. नंतर येतं ऑर्डिनरी रँकिंग, ऑड वन आउट आणि मिसलेनियस. मिसलेनियसमध्ये आपल्याकडे जर समजा डिफिकल्ट लेवलचं असेल तर मशीन इनपुट हा सुद्धा टॉपिक तुम्ही करून घेत चला. ठीक आहे. तर हे झाले लॉजिकल रिझनिंगमध्ये 40 क्वेश्चन. ठीक आहे. टोटल 20 मार्कांना मिळतात. डेफिनेटली सिलेक्शनसाठी गेम चेंजिंग एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. ओके. नंतर येतं बघा मराठी नॉलेजमध्ये. आता मराठी नॉलेजमध्ये आपण जनरली हे 4 सिग्निफिकंट टॉपिक्स विद्यार्थ्यांना कन्सिडर करून सांगतो, ज्यामध्ये रिडिंग कॉम्प्रेशन ते 4 ते 5 प्रश्न असतात. ठीक आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. एरर बेसवरती 7 ते 8 क्वेश्चन येतात. त्यामध्ये बेसिक ग्रामरवरती सुद्धा एरर राहतात. ठीक आहे. शफलिंग बेसवरती 3 ते 4 क्वेश्चन राहतात आणि फिल इन द ब्लँक बेसवरती सुद्धा 3 ते 4 क्वेश्चन्स राहतात. तर मॅक्सिमम जो आपल्याकडे रिडिंग कॉम्प्रेन्शन, एरर बेस टाईप क्वेश्चन झालं, शफलिंग बेस, ज्यामध्ये एरर बेसमध्ये काय असतं, सेंटेन्सला ब्रेकआउट केलं असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला करेक्ट फ्रेज और इनकरेक्ट फ्रेज आपल्याला शोधायचा असतो. ठीक आहे. तर हा असतो एरर बेस्ड क्वेश्चन. हा प्युअरली IBPS पॅटर्न झाला. याच्यामध्ये बेसिक ग्रामर आपल्याला करणं गरजेचं असतं, ज्यामध्ये झालं की समानार्थी शब्द झालं, विरुद्धार्थी
समानार्थी शब्द झालं, ठीक आहे, विरामचिन्ह झालं, किंवा आपल्याकडे दोन शब्दांना जोडण्यासाठी जो जोड शब्द असतो, ठीक आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक ठरतो. म्हणी व वाक्यप्रचार सुद्धा येतं. शब्दसमूहाबद्दल एक शब्द, हे मेनली टॉपिक्स तुम्हाला ॲडिशनल करावे लागतात ओव्हर अँड अबाउट टू द IBPS टॉपिक्स, ठीक आहे. एवढे तुम्हाला करायचे. बाकी सगळे टॉपिक्स नाही जरी केले तरी चालेल, पण आपण हे सगळे टॉपिक्स जनरली व्याकरणामध्ये मराठीचे असतात, ठीक आहे. हा लिंगसुद्धा महत्त्वाचा आहे आणि काळ हा सुद्धा एक टॉपिक महत्त्वाचा ठरतो, ठीक आहे. हे झालं मराठी लँग्वेज, ज्यामध्ये आपल्याकडे 20 प्रश्न जे आहेत हे 10 मार्कांना विचारले जातात. ओके. त्यानंतर तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा टॉपिक आणि ते सिलेबस वाईज डिव्हिजन. ओके. यामध्ये काय सगळ्यात जास्त जर वेटेज तुम्हाला आणि प्रॅक्टिस करून तुम्हाला मार्क्स मिळायचे असेल तर तो असतो सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन. 7 ते 8 क्वेश्चन आहे सहसा याच्यावरती विचारले जातात. नंबर सिरीजवरती 4 ते 5 क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे. आणि क्वाड्रेटिक इक्वेशनवरती 3 ते 4 क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे. हे मेजर टॉपिक झाले. सोबतच तुम्हाला येतो DI. एवढे जरी मुख्य 4 तुमचे टॉपिक झाले तर तुम्हाला एक चांगल्या प्रकारे स्कोअर करता येतो, ठीक आहे. याच्यानंतर सुद्धा बाकी टॉपिक करावे लागतात, जसे की पर्सेंटेज, एक क्वेश्चन प्रत्येक याच्यावरती विचारतो. रेशन प्रपोर्शन झाला, ठीक आहे. एजेस अँड ॲव्हरेजेस झाला. पार्टनरशिपचा एक प्रश्न विचारला जातो. प्रॉफिट अँड लॉसचा एक प्रश्न असतो, ठीक आहे. टाईम अँड वर्क झाला. ट्रेन टाईम डिस्टन्स स्पीड झाला. बोट्स अँड स्टीम, ठीक आहे. SICI, प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, मेन्सुरेशन, ठीक आहे. ह्याच्यावरती सिंगल टॉपिक असतात. जर तुम्हाला एकदम डिफिकल्ट वाटत असेल तर आउट ऑफ 20 क्वेश्चन तुम्ही 14 क्वेश्चन तरी तुम्ही या सगळ्या टॉपिक्सवरती मिळवू शकता, ठीक आहे. हे सगळे जे मी मेन्शन केलेले आहेत ना टॉपिक, हे अत्यंत महत्त्वाचे आणि तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ॲडव्हान्टेज याचा घेता येतो, ठीक आहे. याची प्रॅक्टिस करा तुम्ही आपल्या कॅपिट्यूडच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून. आपण डेली जनरली रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या डेली पोस्ट जे आहेत ना आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून तुम्हाला टाईमली जे आहेत, ठीक आहे, याची प्रॅक्टिस करता येईल, ठीक आहे. तर ह्या सगळ्या नॉन टेक्निकल टॉपिकसाठी आपण एक नुकताच सिनियर मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरसाठी कंबाईंड व्हिडिओ कोर्स आपण लॉन्च करण्यात आला. त्यामध्ये कंप्लीट तुमचे नॉन टेक्निकल म्हणजेच रिजनिंग, कॉन्ट्स आणि मराठी ह्याचे 3ही सब्जेक्टची तयारी आपण आपल्या या कोर्समध्ये करून घेतो आहे. यासाठी तुम्हाला कॅपिट्यूडचे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन कॅपिट्यूडचे सर्च करून सुद्धा तुम्ही याला एनरोल करू शकता, ठीक आहे. लेटेस्ट पेड कोर्समध्ये महाराष्ट्र कोर्समध्ये हा तुम्हाला कोर्स मिळेल, ठीक आहे. याबाबतची काही अडचण असल्यास मला तुम्ही या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही सुद्धा विचारू शकता. पण मात्र एक लक्षात ठेवा, जो तुमचा एक्झामिनेशनचा पॅटर्न आणि हा जो सिलेबस आहे, ठीक आहे, म्हणजेच हे जे 130 क्वेश्चन्स फॉर 120 मिनिट्स कमीत कमी वेळ सोडवण्यासाठी तुम्हाला सांगतोय. जरी एक टेक्निकल तुमचं जास्तीत जास्त वेटेजचं आहे तर 40+ जनरली सर्व विद्यार्थी अटेम्प्ट करून येतात, ठीक आहे, एक ॲक्युरेटली. त्याच्यानंतर थोडं डिफिकल्ट होऊन जातं म्हणून ते निगेटिव्ह मार्किंग असल्या कारणामुळे अटेम्प्ट करत नाही. पण मात्र हे 80 प्रश्न जे आहेत ह्याची जर तुम्ही आतापासूनच तयारी केली तर मी अश्युअर करतो तुम्हाला की तुमचं जे सिलेक्शन आहे कोणी थांबवू शकत नाही. तुम्हाला ॲक्युरेट मार्क्स मिळतात त्या रिजनिंग, कॉन्ट्स आणि मराठीमध्ये, ठीक आहे. या सर्वांचे जे टॉपिक्स आणि विभाजन जे आहे मी तुम्हाला इथे करून दिलेलं आहे, ठीक आहे. नक्कीच यासाठी जे आहे तुमची प्रिपरेशन सुरू करा आतापासूनच. काही अडचण असल्यास मला कळवत चला. काही विचारायचं असल्यास कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करून विचारू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून विचारू शकता, ठीक आहे. सोबतच जर तुम्ही डेप्युटी एक्झिक्युटिव्ह, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी जर तयारी करत असाल, समजा खरं तर आपल्या 2 वॅकेन्सीज आलेल्या आहेत DY आणि ॲडिशनलच्या, त्यासाठी टेक्निकलचा इलेक्ट्रिकलचा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQचे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. आणि सोबतच जर तुम्हाला नॉन टेक्निकल करायचं असेल DY, ॲडिशनल आणि EEसाठी, ठीक आहे, तर नॉन टेक्निकलचा कोर्ससुद्धा आपल्या कॅपिट्यूडच्या चॅनलला अवेलेबल आहे, ठीक आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा जेणेकरून तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्हीची तयारी करता येईल. या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, ठीक आहे. जे फ्री लॉजिकल रिजनिंग, क्वांटिटेटिव्हचे प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले आहे, ठीक आहे, याची प्रॅक्टिस मात्र करत चला, सो दॅट तुम्हाला टाईमली अपडेट आणि तुमचे जे नवीन पॅटर्नचे प्रश्न असतात जे IBPS आजकाल विचारतो हे तुम्हाला यावरती पाहाव्यास मिळेल, ठीक आहे. या क्वेरीबद्दल, या अपडेटबद्दल काही क्वेरी असल्यास नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. या सेशनला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. आपले रिसेंट सेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करून तुम्ही याला पाहू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे क्लिक करून कॅपिट्यूड्सला, आणि इथे क्लिक करून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. काही कन्सर्न असल्यास विचारा, ठीक आहे. आय विल डेफिनेटली देअर फॉर यू टू हेल्प यू आउट. थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. हॅव अ नाईस डे. भेटून आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.